झी 24 तास एक पाऊल पुढे। काँग्रेस 90 ठिकाणी आघाडीवरती आहे, 41 ठिकाणी भाजप आघाडीवरती आहे। काँग्रेस जेडीएस 43, केजीपी 11 ठिकाणी आघाडीवरती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत आता आहे ती म्हणजे काँग्रेस कर्नाटकात आघाडीवरती। कर्नाटकमध्ये त्रिशंकू परिस्थिती येण्याची शक्यता आहे। काँग्रेसला स्पष्ट बहुमत अस्पष्ट दिसतंय। मुख्तार अब्बास नकवींची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, आपण पाहूया। ये रुझान नहीं आ रहे हैं, इसलिए जो है वो आने वाले दिनों में अभी और भी चुनाव होने वाले हैं सितारों के आगे जहां और भी है, तो अभी देखते हैं उसमें कांग्रेस का जश्न मनाने का जो है वो माहौल देखेंगे कितना होगा। तर मुख्तार अब्बास नकवी म्हणतायत सितारों के आगे जहां और भी है। एकूणच अस्थिरता जी भाजपनं कर्नाटकच्या जनतेला दिली त्या अस्थिरतेला कर्नाटकच्या जनतेनं नाकारलंय असंच आपल्याला म्हणावं लागेल। भाजप कदाचित तिसऱ्या क्रमांकावरती फेकला जाण्याची शक्यता आहे। जेडीएसला भाजपपेक्षा जास्त जागांवरती आघाडी मिळते। काँग्रेस सेंचुरी पूर्ण करते असं दिसतंय आपल्याला। एकूण आपल्याबरोबर आता हरीश रोगे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, आपण त्यांच्यावर चर्चा करूयात। रोगे सर, एकूण सगळी देशातली परिस्थिती पाहता इथली ही आघाडी आहे, काँग्रेसला दिलासादायक चित्र आहे, एकूण काय सांगा? नाही, एकंदरीत जे ट्रेंड समोर दिसत आहेत त्याच्यावरून असं दिसतंय की काँग्रेसला आशादायक असं चित्र या ठिकाणी येताना दिसतंय। आता जवळजवळ 93 जागावरती काँग्रेस आघाडी आहे निश्चित। रोगे सर, दिल्लीहून तुमच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया येते मनीष तिवारींची, ती आपण ऐकूयात आधी। पर हाँ, हमारी जरूर ये उम्मीद है कि पिछले 5 वर्ष में जो कर्नाटक में हुआ है उसको संज्ञान में रखते हुए कर्नाटक का जो मतदाता है वो एक बहुत ही सुलझा हुआ फैसला करेगा और कांग्रेस पार्टी को अपना आशीर्वाद देगा। एक बार सारे रुझान, एक बार सारे नतीजे आ जाए, उसके बाद इसके ऊपर विस्तृत चर्चा और विस्तृत विश्लेषण आप लोगों के साथ किया जाएगा। तर काही एकूण ज्या सगळ्या काँग्रेसला आशा होत्या इथल्या, तसं काही स्पष्ट असं होताना दिसत नाही। पण आघाडी काँग्रेसची आहे स्पष्ट, आणि कर्नाटकात कदाचित त्रिशंकू स्थिती येईल असं देखील वाटतंय। मात्र जी एकूण सगळी स्थिती आहे, आपण हरीश रोगेंशी चर्चा करत होतो। रोगे सर, दिलासादायक चित्र आहे काँग्रेससाठी? नाही, चांगलं चित्र आहे। आपण जे काय म्हणालात की तुमचं जे एक्सपेक्टेशन होतं त्याच्या जवळपास काँग्रेस कुठे जाताना दिसत नाहीये। मला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय की काँग्रेस जवळजवळ 110च्या जवळ जाणार, आणि तोच आमचा साधारणपणे जो आमचा होरा होता, आमचा जो अंदाज होता तोच होता। कारण गेल्या अनेक वर्षांच्या पासून गेले 2-3 वर्ष जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येण्याची फार घाई झालेली आहे, आणि त्यामुळे गोबेल्स टाईप प्रचार करून काँग्रेस पक्षाला सातत्याने बदनाम करण्याचं, खरे खोटे जे असतील काही ते गुन्हे लावायचे काँग्रेस पक्षावरती आणि काँग्रेसला बदनाम करायचं। मधल्या काळामध्ये अण्णांना आणलं, त्याच्यानंतर मग बाबा रामदेवना आणलं, त्याच्यानंतर अनेक मंडळींवरती काँग्रेस प्रकारच्या काँग्रेसमधल्या काही लोकांच्यावरती आरोप लावण्याचा प्रयत्न केला, वगैरे वगैरे सगळ्या प्रकारचे आरोप भ्रष्टाचाराचे लावून काँग्रेसला एक बदनाम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने होत होता। आणि या सगळ्याचा परिणाम सुद्धा थोडा बहुत प्रमाणामध्ये ह्या सगळ्या चित्रावरती होत असतो। परंतु या ठिकाणी आपल्याला जे दिसतं आहे, आपला जो अंदाज होता तो भारतीय जनता पक्ष 2 नंबरला असेल, हा भारतीय जनता पक्ष फार तळाला गेलेला आहे। म्हणजे कुमारस्वामींचा पक्ष जो आहे तो सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पुढे गेला। आता रोगे सर, काय की काँग्रेस भाजपच्या वतीने इथं आपल्याकडे आता या क्षणाला बोलायला कोणी नाही, काही वेळातच भाजपचे लोक येतील, पण तुम्ही काँग्रेसचे उत्कृष्ट प्रवक्ते आहात, अत्यंत चांगले प्रवक्ते आहात, तुम्ही सिद्ध करताय कोणी या सगळ्या तुमच्या वक्तव्यामधनं। झी 24 तास एक पाऊल पुढे।